घरचं आम्ही बाहेरचं रोज रोज खातो तर सर्व ते पॅकेट वगैरे जेवढं खाल्लं कचरा टाकून लगेच बाहेर ठेवायचा. आल्याला एवढा पसारा होता घरामध्ये, पुरं घर मेसअप करून ठेवलेलं. आणि मला चहा हवी होती तर मी पूर्ण गॅस घासून काढला चांगला एकदम. आणि नंतर चहा बनवला मस्तपैकी. ऐशू खाली गेली, तिने सगळं बिस्किट दूध वगैरे सगळं घेऊन आली आणि मग मी चहा दिला आहे लोकांना. आणि आता मी डाळ भात बनवते मस्तपैकी. किती दिवसापासून मला एकदम क्रेविंग होत होती डाळ भात खाण्यासाठी, तर मी आता मस्त मस्त गरम गरम तूप टाकून डाळ भात खाणार आहे. सकाळी आल्यापासून मी रेस्ट नाही केलं. मी विचार केला की मी आल्यावरती थोडंसं रेस्ट करेन आणि मग उठल्यावरती थोडंसं काम करेन घरातून. मला माहिती होतं घरी खूप पसारा असणार, तर मी रेस्ट नाही केलं आणि मी उठली. आणि सकाळपासून मी काम करते. ह्यांना नाश्ता दिला, सगळ्यांना जेवण बनवलं आणि सगळी भांडी घासली. 2 महिने त्यांचा पसारा आवरला. एवढे कपडे होते, ते कपडे तर धुतले नाही आहे पण साईडला गेले सगळे कपडे, अर्धे तर फेकले. आणि एवढी टायर्ड झाली मी. आता इव्हिनिंग झाली आहे आणि आता मी हेअर वॉश केला आहे. आणि तुम्ही बघा माझे हेअर खूप डॅमेज झालं, खूप हेअरफॉल पण झालं मला. आणि तिथे खूप वॉटर चेंज झाल्यामुळे, वेदर चेंज असल्यामुळे ना, आणि खूप हेअरफॉल झाला मला. तर मी आज शॅम्पू यूज केला आहे, प्लीजचा शॅम्पू आणि कंडिशनर यूज केला आहे. आणि मिड टू एंडला जस्ट मिनी हेअर मास्क यूज केलं आहे, लॉरियलचं रिपेअर मास्क. तर मी आता रेडी होते, आदिती येईल मग आम्ही जाऊ. खूप हेअरफॉल होते बघा. हीट खूप अवॉइड केलेली आहे. माझे रूट्स थोडेसे ग्रो झाले आहेत आणि आता मला हेअरकट पण करायचा आहे आणि थोडासा कलर मी चेंज करणार आहे माझ्या हेअरचा. मग रेड कर ना. शी आय डोंट लाईक रेड. अरे एकदम डार्क रेड नाही, मला एकदम आवडत. लाईट रेड नाही, प्लम नाही म्हणजे आवडत मला. जास्त स्ट्रेट नाही केले, जस्ट जो फ्रीज होता तो थोडासा कंट्रोल केला आहे मी. एकदम प्रॉपर स्ट्रेट नाही केले, असं पोकी स्ट्रेट ज्याने एकदम म्हणजे लिम्प वाटतील हेअर. थोडंसं व्हॉल्युमिनाइज केलं मी आयनी. ऐशू ते छोटं पिनवाली चार्जर घेऊन या बाबू. ॲक्च्युली माझं ब्लॉग बनवायचं कारण हे आहे की मला इन्स्टावरती मेसेजेस येत होते की तुम्ही ब्लॉग बनवा या टॉपिकवरती. कारण का अदितीचा ब्लॉग पाहिला होता, तो मला ते ब्लॉग बघून तिचा मला खूप मेसेजेस आले की तुम्ही कुठे गेलात, तर तुम्ही लग्न केलं आहे का, आणि तुम्ही परत नाही येणार आहे, तुम्ही यांना सोडून गेले, असं असं. म्हणजे त्यांना पण असं म्हणजे ते ब्लॉग बघून या असं त्यांच्या पण माइंडमध्ये आलं असेल की, म्हणून त्यांनी मला मेसेज केलं. तर त्यांनी मला बोललं की तुम्ही ही जी गोष्ट आहे ती क्लिअर करा, तुम्ही ब्लॉग बनवा आणि याच्यामध्ये क्लिअर करा तुम्ही. त्यांना कसं आहे ना, ते स्वतः काहीच करू शकत नाही मुलं, दुसऱ्यांवरती म्हणजे माझ्यावरच डिपेंड असतात. तर 2 महिने हा एक पिरियड असा होता, या 2 महिन्यामध्ये मला बघायचं होतं की हे लोक किती सगळं सांभाळू शकतात, कसं सिच्युएशनला हँडल करू शकतात आणि येणारे प्रॉब्लेमसोबत कसे डील करू शकतात ते. तर ह्याच्या मागचं कारण हे सुद्धा आहे एक, समजा मी आज आहे तर मी यांच्यासाठी धावते, जे पण काय असेल तर मी म्हणजे खूप स्ट्रेस घेते, या टेन्शन असतं ह्यांच्याबद्दल की कसं होईल काय होईल. सर बोलायला गेलं तर खूप काही आहे, पण माझ्याच्याने जेवढं होतं मी ह्यांचं करते. ह्यांच्या खाण्याचं बोला, सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढं माझ्याच्याने होतं मी तेवढं करते. पण हा 1-2 महिना असं झाला की खरंच मला बघायचं होतं की जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तर खऱ्या टायमावरती कोण येतं का. पैसे नाही पाठवू शकली रेंटचे वगैरे, तर माझ्या आईकडे ती जाऊन आईकडनं पैसे घेतले आणि ते रेंटचे दिले. तर म्हणजे तुम्हाला मला सांगायचं असं आहे, माझ्याशिवाय ह्यांना कोणी सांभाळू शकत नाही आणि माझी आई आणि मी आम्हीच ह्यांना सांभाळू शकतो. जो ज्यांना काही प्रॉब्लेम होत होते, काही पैशाचं बोला या काही, तर आईकडे जात होते, आई हेल्प करत होती पैशाच्या बाबतीत वगैरे. तर तुम्ही तर बघितलं असेल आधीच्या व्लॉगमध्ये. जस्ट मला ऑटो मिळाली आता. आहेत ज्वेलर्स, हे माझ्यासाठी एकदम म्हणजे लहानपणीच्या आठवणी आहे हे सगळं. हा स्टेशनचं जे मार्केट आहे, हे सगळे जे ज्वेलर्स आहेत, त्या सगळ्या ज्वेलर्समध्ये माझ्या मम्मीने माझ्यासाठी गोल्ड केलेले आहे, जसे इयरिंग्स वगैरे ते सर्व. आणि ही आहे माझी स्कूल, 1st to 5th स्टँडर्ड पर्यंतची.
हा आहे खा जिमखाना. कधीपासून वाट बघते बहीण बघा. आणि थोडीशी जाडी झाली आता ही बघा. राणी आणि आल्या आल्यावर मच्छी खायला बसले मी. स्पेशल पापलेट्स बघा, मेजवानी मस्तपैकी पापलेट. आणि खूप दिवसानंतर मी मच्छीवर ताव मारणार एकदम. आता जस्ट मी फिश खाल्ली आणि मी आणि माझी बहीण आता चाललोय माझ्या भावाच्या घरी, तिच्या आईच्या घरी, माझ्या मामीच्या घरी. आणि आम्ही चाललोय आता. कुठे चाललोय आपण? बोल बोल ना. भावाच्या घरी. हा जायचं ना भाई. आणि हा आहे आगरीपाडा. खूप महिन्यानंतर मी आली इथे. ते ही बघा आणि नुसती नाचते, काम वाढवते मामीचं. ही माझी मामी. मामी इथे बघा, हाय करा. हाय. बोल. आधी दीदी सोबत राहशील ना तुला तुला? पैसे दिणार मग ती मला बोलणार पैसे. राशी की नाही? तुला पैसे. बोल. तू त्यालाही बोलतेस ना? घरी येशील ना? आधी दीदी सोबत राहा. हा बोल. तिला मी पण आणलं ना नंतर. बोल 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 बोल. घेऊन आली. मला बोलते, काय बघा याने मला काय घेतले माझ्या बॅगेमधनं काढून बघा. हा आणि अलिबागला कधी जाणार आहेस तू? उद्या कोणासोबत? बघ आता फोन पडला का? कोणासोबत? मम्मी सोबत. कशाला? खेळायला. बंदूक मारतो तो नरेश. बघ हा बघ बघ किती मस्ती चालली आहे यांची. आणि हे माझी वहिनी बघा. हाय काय दक्षिणदा. आणि ही बघा हा त्यांचा लहान मुलगा आहे समर्थ. बघ असं मध्ये मध्ये नाही करायचं बाळा. मी आता आहे ऑटो मध्ये, मी घरी चालली आहे.